आणि हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे। बाबूराव कोहळीकर यांना तिकीट देण्यात आलंय। बाबूराव कोहळीकर आज उमेदवारी अर्ज आपला दाखल करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता हिंगोलीमध्ये एका सभेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकाऱ्यानं। हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून बाबूराव पाटील कवळीकर आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आणि त्याच उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। सकाळी 11 वाजता ते नांदेड विमानतळावरती येणार आहेत आणि त्यानंतर हिंगोलीकडे रवाना होणार आहेत। सकाळी सुमारे 11:30च्या सुमारास जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोलीमध्ये दाखल होणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज करून ते हिंगोलीच्या गांधी चौकामध्ये येणार आहेत आणि याच गांधी चौकामध्ये त्यांची सभा पार पडणार आहे। या सभेची आता तयारी पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी स्टेज उभारणीचं कामही पूर्ण झालेलं आहे आणि ह्याच गांधी चौकामध्ये आपण जर बघत असाल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। बाबूराव पाटील कवळीकर जे आहेत ते जोरदार शक्ती प्रदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून गांधी चौकात दाखल होणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आपण या अगोदर बघितलं असेल तर विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांची उमेदवारी रद्द करून आता बाबूराव पाटील कवळीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली।